नमस्कार, मी पल्लवी चांदगुडे. महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. बुलंद आवाज महाराष्ट्राचा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिरात आंबा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. आमचे प्रतिनिधी हेमंत खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज अक्षय तृतीया मंगल दिनी दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पाला आंब्याचे आकर्षक आरास करण्यात आले आहे. मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्याच्या प्रतिकृती, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत रंगबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहरी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय तृतीया निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्ण योग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. आंब्याची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. गणपती बाप्पाला 11,000 आंब्याचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. जय गणेश. मी महेश शंकरराव सूर्यवंशी, कोषाध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट. आज अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आपण आंबा महोत्सव साजरा करत असतो. 11,000 आंब्यांचा महानैवेद्य श्रींना आपण अर्पण केलेला आहे समस्त भक्तांच्या वतीने. आणि या निमित्ताने आज पहाटेपासून मंदिरामध्ये अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. पहाटे 3 पासून मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुलं झालेलं आहे. पहाटे ब्रह्मणस्पती सुप्त अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर गायिका मनीषा निश्चल यांनी श्रींच्या चरणी स्वराभिषेक सादर केला. गणेशाग 8 वाजता या ठिकाणी संपन्न झाला. आता अभिषेक पूजा चालू आहे. आणि या आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शुभविवाह हा आता थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होणार आहे. शारदेश मंगलम असं गाणपत्य संप्रदायामध्ये याला संबोधलं जातं. आणि रात्री महिलांच्या उटीचं भजन, भारतीय वारकरी महिला उटीचं भजन या ठिकाणी होणार आहे. सकाळपासूनच भक्तांची दर्शनासाठी अतिशय रांग लागलेली आहे. आणि अतिशय मनोहारी रूप बाप्पांचं आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिकण्यासाठी भक्त आतुर आहेत. आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा. धन्यवाद. जय गणेश.